नमस्कार प्रेक्षकांनो. नशीबवान या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. रुद्र आणि सगळेजण गिरिजाला शोधायला तिच्या घरी पोहोचतात, मात्र ती कुठेच नसते. रुद्रला गिरिजाचा मोबाईल सापडतो, त्यामध्ये कुशलचा नंबर असतो आणि मग तो श्रीमंताला सांगतो की तू कधीही कुशलला फोन केला नाही ना, मग त्या नंबरवरून तू त्याला फोन कर. आता श्रीमंत जेव्हा कुशलला कॉल करतो तेव्हा त्याचा मोबाईल स्विच ऑफ येतो. रुद्र म्हणतो, पण गिरिजाने काहीतरी क्ल्यू नक्कीच आपल्यासाठी सोडला असणार आहे. मागच्या वेळेस कसं त्यांनी बांगड्या सोडल्या होत्या, ज्यामुळे आपल्याला त्यांचा पत्ता सापडला होता. आताही आपल्याला तो क्लू शोधावा लागणार आहे. तेव्हा सगळेजण घरामध्ये शोधाशोध करू लागतात. इकडे कुशल मात्र गिरिजाची लग्न करायला उतावळा झालेला असतो. तो गुरुजींना मंत्र म्हणायला सांगतो. आता गिरिजाच्या मनामध्ये विचार असतो की रुद्रपर्यंत माझा मेसेज मिळाला असेल का वेळ निघून गेली असेल हातातून. आता खरं तर गिरिजाने त्या पार्लरवालीच्या मदतीने एक मेसेज लिहिलेला असतो. गावतळीचा आश्रम आणि त्या ठिकाणी तो लग्न करणार आहे असं त्या मेसेजमध्ये असतं. आणि याचा फोटो काढून तू या नंबरवरती पाठव असंही तिने त्या पार्लरवालीला सांगितलेलं असतं. तितक्यात वासंतीच्या आणि विशाखाच्या मोबाईलवरती मेसेज येतो आणि त्यावरून रुद्रला कळतं की गावतळीच्या आश्रमामध्ये गिरिजा आहे. इकडे अंतरपाठ धरला जातो आणि गुरुजी मंत्र म्हणायला सुरुवात करतात. कुशल मात्र खूप खुश असतो आणि रुद्र आणि बाकीचे घरचे सगळे गावतळीच्या आश्रमाच्या दिशेने धावत पळत निघालेले असतात. तितक्यात गुरुजी म्हणतात की अहो, एक मंगळसूत्र असताना दुसरं लग्न हे कसं काय करतायत. तेव्हा कुशल गिरिजाला म्हणतो, अगं असं काय करतेस ते, पहिलं मंगळसूत्र काढून टाक. आता तू माझ्या नावाचं मंगळसूत्र घालणार आहेस ना, संसार आपला सुरू होणार आहे. तो स्वतःच त्याच्या हाताने तिचं मंगळसूत्र काढायला लागतो, पण तितक्यात रुद्र तिथे येतो आणि तो त्याचा हात पकडतो. रुद्रप्रताप घोरपडेची बायको आहे ती, तुझी हिंमत कशी झाली तिच्यासोबत लग्न करायची. तेव्हा कुशल म्हणतो की हे बघ रुद्र, ती माझ्यासोबत स्वतःच्या मर्जीने लग्न करायला तयार झाली आहे, त्यामुळे बाजूला हो आणि आमचं लग्न होऊ देत. तेव्हा रुद्र त्याला चांगला चोप देतो आणि त्याला जोरातच ढकलून देतो. त्याला हेही सांगतो की तू धमकवून तिच्याशी लग्न करायला तयार झाला आहेस. पण त्या संधीचा फायदा घेऊन कुशल गिरिजाच्याच गळ्याला चाकू लावतो. आता मात्र रुद्र प्रचंड चिडतो आणि तिला सोड असं तो त्याला सांगू लागतो. तिला जर सोडलं नाहीस तर हे खूप महागात जाईल तुला कुशल, असंही तो त्याला धमकावतो. कुशल म्हणतो, ती जर माझी नाही झाली तर ती तुझीही होणार नाही, मी तिला मारून टाकेल. आता मात्र गिरिजा आणि रुद्र सगळेच खूप घाबरलेले असतात आणि त्याच वेळेस नागेश्वर तिथं येतो आणि कुशलचा गळा आवळतो. नागेश्वरचे गुंडसुद्धा तिथं आलेले असतात. त्यांनी सगळ्या बाजूने कुशलला पकडून ठेवलेलं असतं. आता गिरिजा मनातच म्हणते की आता मी जर इथून निघून गेले तर कुशलकडे असणारा पुरावासुद्धा नष्ट होईल आणि शेवटची संधी आहे ही माझ्याकडे, ती मला गमावून चालणार नाही, मी इथून कुठेच जाणार नाही. आणि नागेश्वर मात्र वारंवार म्हणत असतो की चिरंजीव, आम्ही बघतो याच्याकडे, तुम्ही इथून निघून जा. उर्वशीसुद्धा रुद्रला म्हणते की रुद्र तू जा इथून, पण रुद्र काही जायला तयार नसतो. कुशल म्हणतो, अरे माझ्यापेक्षा जास्त तर यांच्यापासूनच, पण तो पुढं काही बोलणार तितक्यात नागेश्वर त्याचा पुन्हा गळा आवळतो आणि कुशलला काही बोलायची संधीच देत नाही. नागेश्वर रुद्रला म्हणतो की इथं सुनबाई आहेत, तुमच्या आईसाहेब आहेत, घरची सगळी मंडळी आहेत, त्यांना घेऊन तुम्ही इथून निघून जा. मात्र रुद्रला गिरिजासारखी म्हणत असते की नाही रुद्र, त्याच्याकडे माझ्या बाबांच्या खुनाचा पुरावा आहे आणि तो मी असा सहजासहजी घेतल्याशिवाय जाणार नाही. तेव्हा नागेश्वरही तिला खूप फोर्स करत असतो आणि रुद्रला कोणाचं ऐकावं काहीच कळत नाही. मग नागेश्वर स्वतःच्याच हाताने कुशलच्या हातातील चाकूने वार करतो आणि असं दाखवतो की कुशलनेच माझ्यावरती वार केला आहे आणि तो फोर्स करतो की गिरिजाला आणि बाकी सगळ्यांना घेऊन तुम्ही इथून निघून जा. आणि मग शेवटी रुद्र गिरिजाला ओढतच तिथून घेऊन निघून जातो. आता मात्र कुशल नागेश्वरच्या तावडीमध्ये सापडलेला असतो. नागेश्वर त्याच्या गुंडांना सांगतो की याला चांगलंच मारा रे. आणि इकडे गिरिजा रुद्रला विनवणी करत असते की रुद्र, आत्ता जर आपण इथून निघून गेलो ना तर कुशल वाचणार नाही, त्याच्याकडे माझ्या बाबांचा खुनाचा पुरावा आहे.
वासंती ही गिरिजाला समजावण्याचा प्रयत्न करत असते, पण गिरिजा अगदी काकुळतीला येऊन रुद्राला सांगायचा प्रयत्न करत असते. नागेश्वर घोरपडेंनीच माझ्या बाबांना मारलंय, मी तो फोटोही तसा पाहिलाय. पण रुद्र तिलाच शांत बसायला सांगतो. एक शब्दही बोलू नका गिरिजा, तुम्ही काय बोलताय तुम्ही, तुम्हाला कळतंय का? अहो, त्या कुशलने तुमच्या डोक्यामध्ये काहीही भरवले आणि तुम्ही तसेच आबासाहेबांवरती आरोप करताय. त्याने तुमच्या गळ्याला चाकू लावला होता, तरीही तुम्हाला त्यालाच वाचवायचंय. आता इकडे नागेश्वरचे गुंड त्याला चांगलेच चोप देत असतात कुशलला. तितक्यात उर्वशीची नजर कुशलच्या फोनकडे जाते. ती त्या मोबाईलमधला व्हिडिओ फोटो तिच्या मोबाईलमध्ये सेंड करते. या गोष्टीची नागेश्वरला मात्र खबरच नसते आणि नंतर ती नागेश्वरला तो पुरावा दाखवते. हाच तो व्हिडिओ आहे दादासाहेब. मग नागेश्वर म्हणतो की तो व्हिडिओ डिलीट करून टाका. आता नागेश्वर स्वतः कुशलला मारू लागतो आणि इकडे गिरिजाची तळमळ चालू असते की आपण आत्ता जर तिथं गेलो नाही तर कुशलचा जीव धोक्यात आहे. कुशल वाचणार नाही आणि आपल्याकडे कुठले पुरावेसुद्धा राहणार नाहीत. तुमच्या बाबांच्या विरोधामधला एकही पुरावा नसेल आपल्याकडे. आता मात्र रुद्रला हे सगळं ऐकणं असह्य होतं आणि तो गिरिजाला सांगतो की तुम्ही आता शांत बसणार आहात आणि माझ्यासोबत घरी येणार आहात. पण गिरिजा त्याच्यासोबत घरी जायला नकार देते आणि मग तो वासंती आणि बाकीच्यांना घेऊन तिथून निघून जातो. इकडे नागेश्वर कुशलला म्हणतो, अरे तू जर माझ्याकडे हा पुरावा घेऊन आला असतास ना तर मी तुला आयुष्यभर पुरतील इतके पैसे दिले असते. पण तू तसं नाही केलंस. तू आमच्या वाकड्यात जायला लागलास. तू गिरिजाला पुरावे द्यायला लागलास. आता तुला मी कसं काय जिवंत सोडू? कुशल आता विनवण्या करू लागतो. तुमच्या मी पाया पडतो, पण मला सोडून द्या. नागेश्वर म्हणतो, असं कसं तुला आम्ही सोडून देऊ रे? कुशल आता चांगलाच रक्तबंबाळ झालेला असतो. नागेश्वर त्याच्या गुंडांनी त्याला मारून मारून पूर्ण रक्तबंबाळ केलेलं असतं आणि शेवटचा वार नागेश्वर करतो. त्याच्या पोटामध्ये चाकू खूप असतो आणि कुशल त्याच ठिकाणी जीव सोडतो. कुशल खाली पडलेला असतो. उर्वशी चांगलीच घाबरते आणि म्हणते, दादासाहेब अहो हा मेला की? नागेश्वर म्हणतो, मग काय, तो काय अमरत्व घेऊन आला होता का? मरणारच होता तो. आमच्या विरोधामध्ये जो जो जाईल ना त्याचे हे असेच हाल होणार आहेत. नागेश्वर बॉडीची विल्हेवाट लावायला सांगतो आणि उर्वशीला घेऊन तिथून निघून जातो. आता हे सगळे खड्डा खणण्यासाठी दुसरीकडे निघून जातात आणि विशाखा गिरिजा तिथे येतात. कुशलला खाली पडलेलं पाहून गिरिजा तर खूपच घाबरते. विशाखा म्हणते, अगं गिरिजा हा तर मेलाय वाटतं. तेव्हा गिरिजा ओरडूनच म्हणते की नाही हा, तो मरू नाही शकत. अख्ख्या जगाला त्याला सांगायचं आहे की नागेश्वर घोरपडेंनी माझ्या बाबाचा खून केला आहे. तेव्हा ती कुशलला उठवू लागते. कुशलचा श्वास चालू असतो. तिच्या कुठेतरी जीवात जीव येतो आणि ती कुशलला म्हणते की अरे नागेश्वर घोरपडेंनी खूप खून केले आहेत, खूप वाईट कर्म केले आहेत. हे सगळं जगासमोर आणण्यासाठी मला तुझी गरज आहे. तू सगळ्या जगाला ओरडून सांगणार आहेस की माझ्या बाबांचा खून त्यांनीच केला आहे. विशाखा लगेच डॉक्टरांना कॉल करते आणि दोघीजणी मिळून त्याला हॉस्पिटलला घेऊन जातात. आता इकडे रुद्र वासंती घरी येतात आणि सावी म्हणते, अरे तू कुठं होतास? मला न सांगता कसं काय कुठं जाऊ शकतोस तू? तेव्हा रुद्र तिच्यावरती रागातच म्हणतो, सावी तुझं काय काम असतं का माझ्याकडे? आणि तुला कळतंय ना की मला तुझ्याशी काही बोलायचं नाही आहे. जस्ट लीव मी अलोन. आणि मग तितक्यात नागेश्वरही तिथे येतो आणि म्हणतो की अहो चिरंजीव काय झालं? पण नागेश्वरच्या हाताला रुद्र पट्टी पाहतो आणि म्हणतो, हे काय आबासाहेब, एवढं लागलं आहे तुम्हाला आणि फक्त वरती रुमाल गुंडाळला आहे तुम्ही? दवाखान्यात जायला हवं होतं तुम्ही. नागेश्वर म्हणतो, अहो ते राहू द्या हो, पण सुनबाई व्यवस्थित आहेत ना? त्या कुठे आहेत? कुठे दिसत नाही आहेत त्या? रुद्र म्हणतो, त्या घरात नाही आहेत, त्या आल्याच नाहीत. त्या पुन्हा त्या कुशलकडे गेल्या आहेत. त्यांना असंच वाटतंय की त्यांच्या बाबांचा खून तुम्ही केला आहे आणि असे सगळे पुरावे त्या कुशलकडे आहेत. कुठला तरी फोटो त्या कुशलने त्यांना दाखवला असेल आणि यांचाही त्याच्यावरती विश्वास बसला. आता मात्र नागेश्वर चांगलाच गडबडलेला असतो. पण उर्वशी लगेच कांगावा करू लागते. अरे तिचं डोकं फिरलं आहे का? तिला कळत नाही का जे काही घडलंच नाही त्या गोष्टीचा ती कशा काय दादासाहेबांवरती असा आरोप करू शकते? आता नागेश्वरसुद्धा वरवर असंच दाखवतो की त्याला या गोष्टीचा काहीच राग आलेला नाही आहे. पण तितक्यात वासंती तिथे येते आणि तिच्याकडे फर्स्ट एडचा बॉक्स असतो.
ती सांगते की जखम उघडी आहे ना, तर ती झाकायला हवी आहे आपल्याला. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की वासंतीला चक्कर येते आणि डॉक्टर असं सांगतात की डोक्यामध्ये एखादा ट्यूमर असू शकतो आणि खूप सिरियस आहे. त्याच वेळेस नागेश्वरला किसनचा फोन येतो आणि तो सांगतो की कुशलची डेड बॉडी गायब झाली आहे. आता इकडे गिरीजा डॉक्टरांशी बोलते तेव्हा डॉक्टर सांगतात की तुमच्या पेशंटचा जीवाचा धोका टळलेला आहे. मात्र नागेश्वर त्याच्या गुंडांना पाठवून कुशलला मारण्यासाठी सांगतो. तर प्रेक्षकांनो, गिरीजा कुशलचा जीव वाचवू शकेल का, हे सगळं पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.